वर्षानुवर्षे ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे। ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे। याच मेट्रो ट्रेन बद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारी। आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। कोट्यवधी लोकांचा एकाच वेळी भार सोसणारी मुंबई वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध झाली आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते। त्यामुळे साहजिकच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो। मात्र हीच समस्या आता लवकरच सुटणार आहे। येत्या डिसेंबर अखेर मुंबईतील आणखी 4 मेट्रो मार्गिका सुरू होणार आहेत। सध्या मुंबईमध्ये अंधेरी ते घाटकोपर, अंधेरी पश्चिम, दहिसर बुंदवली आणि आरे वरळी या 3 मेट्रो मार्गिका सुरू आहेत। या मार्गावरून दररोज 8 ते 9 लाख मुंबईकर प्रवास करीत आहेत। तर डिसेंबर मध्ये मेट्रो 9 दहिसर पूर्व काशीगाव, मेट्रो 2B मंडाये डायमंड गार्डन, मेट्रो 4 आणि मेट्रो 4A या मार्गिकांची वाढ होणार आहे। सध्या या प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत। शिवाय मेट्रो 3चा वरळी कफ परेड हा टप्पाही लवकरच सुरू केला जाणार आहे। दरम्यान ठाणे येथील मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे। ठाणे येथील सोमवारी मेट्रोचे 2 कोच चढवण्याचे काम झाले। 10 रेल्वे स्थानकांमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार आहे। मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे। त्यांची रोजच्या कोंडीतून मुक्ती होणार असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे। सध्या घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे। घोडबंदर येथील कासार वडवली ते वडाळा मेट्रो 4 आणि कासार वडवली ते गायमुख मेट्रो 4A अशी ही मार्गिका असून मागील अनेक वर्षांपासून मेट्रो मार्गिका निर्माणाचे काम घोडबंदर येथे सुरू आहे। भर रस्त्यात ही कामे सुरू असल्याने ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात मेट्रोची मागणी होणार असल्याचे सांगितले होते। सोमवारी मेट्रो दाखल होताच ही मेट्रो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। सोमवारी सकाळीच जेव्हा मेट्रोचा कोच मोठ्या ट्रेलरवरून आणला गेला तेव्हा परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली। कामगारांसोबतच स्थानिक नागरिक, प्रवासी, दुकानदार हे पाहण्यासाठी थांबले होते। मेट्रोचा कोच पाहताच अनेकांनी मोबाईलमध्ये फोटोज, व्हिडिओज काढले। मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडूप, घोडबंदरकडे होणारा प्रवास अधिक सुकर होणार आहे। मेट्रो मार्गिकेसाठी कॅडबरी जंक्शन ते गायमुख अशा 10 किलोमीटर अंतरावर ही चाचणी होणार आहे। चाचणीची तारीख अद्याप ठरली नसली तरी सप्टेंबर महिन्यात केव्हाही ही चाचणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही चाचणी पाहण्यासाठी आता ठाणेकर आतुर झाले आहेत। सोमवारी मेट्रोचे काही डब्बे स्टेशन मार्गिकेवर ठेवण्यात आले आहेत, तर काही डब्बे रात्री ट्रॅकवर ठेवण्यात येतील। ठाण्यातील मेट्रो मार्गिका 4 व 4A मधील 10 स्थानकांवर हे ट्रायल रन होणार आहे। दरम्यान कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासार वडवली, गोवानीपाडा, गायमुख या ठिकाणी मेट्रो धावणार आहे। आता ठाण्यात सुरू होणाऱ्या या मेट्रो मार्गिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि या मेट्रो मार्गिकेबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा, FB आणि YouTube पेजला फॉलो करा। धन्यवाद।